हाय, कसे आहेत सगळे? मस्त मजेत असताल. मी पण मस्त मजेतच आहे. आज लय दिवसात मी ब्लॉग बनवायला घेतलाय. मला चला, आज लास्ट नाईट आहे माझी, उद्या सुट्टी. खास मी उद्या बनवणार होते, पण उद्या वेगळा ब्लॉग बनवायचा आहे, म्हणून म्हटलं आज जरा चला बनवूया एखादा ब्लॉग. तर आज ब्लॉग बनवणार आहे, म्हणलं जरा आधी चर्चा करावी, नंतर ब्लॉगला स्टार्ट करूया. कारण मी आज ब्लॉग बनवणार तो म्हणजे काय म्हणतात तो गेट रेडी विथ मी वाला असतो ना, तसा मला ब्लॉग बनवणार आहे मी प्रॉपर. कारण मला तुम्हाला माहिती आहे साडी घालता येत नाही आणि वेळ लागेल मला. साडी घालणार आहे आणि छान म्हणजे नवीन साडी मी घातली आहे बहुतेक एकदा, पण त्याचा ब्लाऊज नव्हता माझ्याकडं, शिवायला टाकला होता, तर मिसमॅच झालं होतं. तर आज मला प्रॉपर साडी ब्लाऊज सगळंच घालायचं आणि मस्त छान लुक करायचा आहे. तर ब्लॉग बघत राहा. चहापाणी तुमचं झालंच असेल, माझं पण झालं आहे. चहापाणी आंघोळ केलं, एवढं भयंकर गरम व्हायला लागलं, अरे बापरे लय डेंजर. आणि आमच्या इकडे वातावरण दाखवते पहिले तुम्हाला, चला कसं झालं बघा. तर हे असं वातावरण झालेलं आहे आणि 6:30 वाजलेत. मला जायचं 8 वाजता जॉबला, नाईट शिफ्ट आहे आज माझी. बाकी काय नाही, घरात आता घरचा पसारा आवरला, झाडून वगैरे झालंय सगळं. पाणी आलं तर पाणी थोडं भरलं, पाणी लगेच गेलं, पाण्याचा लई प्रॉब्लेम आहे. काय नाही, अशी खिडकीत थांबले. हा पसारा बघा खिडकीतला आमचा, पावडर, हा पिल्याचा गेमचा, हे बाकीचा आहे असाच पसारा पडलेला. हे आत्ता कपडे काढून आणलेले, मीच काढलेत आणि असंच टाकलेले. एक जागा असते आपली मराठी माणसाची, कुठेतरी आपण तो पसारा ठेवतो. माझा स्टँड पण खराब होत आला आहे बरं का गाईज. आणि रूममध्ये अशी थांबलेली आहे मी. तर म्हटलं चला आधी ब्लॉगला सुरुवात करायच्या आधी आपण प्रिपेअर करूया आपलं पण माइंडसेट, आणि तुम्हाला पण कळेल की बाबा काय ब्लॉग बनवणार आहे नक्की. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि छान छान कमेंट करा बरं का. अरे बाथरूमचा दरवाजा उघडाच ठेवला आहे आहे का, म्हणजे आंघोळीचा बरं का. काय नाही बाकीचं. पाणी आता अर्धा तास पाणी गेले म्हणून हे ठेवलं आहे असंच. चहा झाला बाहेर. तुम्हाला तर माहिती आहे, काल मी ब्लॉग नाही, लाईव्हला पण आलते मी काल, त्याच्यामध्ये पण दाखवलं मी इथलं. ही गॅलरीतलं आपलं तुळस छान आली आहे बरं का. ही छोटीशीच आणली होती, पण ती काय एवढी हे होईना म्हणून ही परत आणली. ही पण एवढी छोटीशीच होती, एवढीच होती, मग ती आता मस्त भरली आहे, चांगली वाढली आहे. पाणी आलं हे एकच भेटलं वाटतं, हे आणि हे एवढंच भेटलं आणि पाणीच गेलं. तर चला ब्लॉगला स्टार्ट करूया आपण. मम्मी गेली खाली भाजीपाला आणायला, म्हणलं मी ब्लॉग स्टार्ट करते तोवर. तर चला होऊया तयार आता, साडी बिडी घालूया मस्त. ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि छान छान कमेंट करा बरं का. जरा फॅन वाढवते, लईच कमी झाला आहे तो, मरणाचं गरम व्हायला लागलं, लई डेंजर भयंकर गरम व्हायला. कधी असं वाटतं कधी पाऊस पडेल. माझा आरसा. तर चला ब्लॉगला स्टार्ट करूया. आणि ब्लॉग कसा आहे खरंच मला कमेंट करून सांगा बरं का. चला. आणि ही साडी, ब्लाऊज आणि ही ज्वेलरी घालणार आहे मी सिम्पलच. आणि आता मेन महत्त्वाचं काम सुरू झालेलं आहे, साडी घालायचं. गरमले व्हायला लागले भयंकर, बापरे. असं वाटतंय मी उगाचच साडी घालायला का काही, लय भयंकर गरम होते. मला जायचंय ड्युटीला आणि काय करते हा टाइमपास मलाच कळत नाही कधी कधी. कारण मी हा ब्लॉग मला वाटतं लवकर स्टार्ट, पण एवढं उन्हामुळे ना एवढं भयंकर गरम होतं म्हणून मी स्टार्ट नाही केला लवकर. तर आता 7 वाजले आणि तरी अजून माझा ब्लॉगच कंटिन्यू चालू आहे. आणि फायनली अर्धी साडी घालून झालेली, निऱ्या केलेल्या आहेत. आता फक्त पल्लू राहिलेला आहे. पल्लू बघते आता कसा घालायचा. पदर करायला खास एवढा माझा वेळ गेला, बनतच नव्हतं. किती वेळ बापरे त्याच्यातच गेला. असं वाटत होतं उगच हे काय असं झालं. मध्ये परत काढला, परत स्टार्ट केलं बनवायला. म्हणलं बापरे काय हे उगच घेतलं मी, असं झालं मला एका म्हणजे वेळेनंतर. पण फायनली जमलं बरं का. आणि हे असं कसं तरी आलं. त्याच्यानंतर आता फायनली मेन काम राहिलं, त्याला अजून पिन लावायचं. आधी म्हणलं हे व्यवस्थित करू नये तर हे सटकलं ना हातातून, परत करावं लागेल म्हणलं आता. आणि फायनली माझं मेन काम राहिलेलं पिन लावायचं. पिन पण मला भयंकर त्रास देते, लावता येत नाही लवकर पटकन. आणि हे पिनाचं काम आता म्हटलं पिन लागती का नाही पटकन, पण नाही लागली पिन, लगेचच लागली.
पदर करायला भरपूर वेळ गेला. आणि ही अशी मस्तपैकी साडी घातली आणि 4 वेळा असं बघणंच चालू होतं आरशात. वेळ चालला इकडं आणि बघा असा सुंदर ब्लाऊज कसला भारी शिवला आहे. आणि ही साडी, ब्लाऊज आणि साडी म्हणजे एकच काय म्हणतात ती, कलांजली पैठणी आहे ती, तर त्याच्यावरच आहे. आणि आता चला म्हणलं फायनली मेकअपचं काम राहिलेलं आहे, घातलं गळ्यातलं. त्याच्यानंतर स्टेप येते आपली कानातल्याची. आपले कानातले पण घालून घेतले. आता सगळं कसं छान दिसतंय. आणि वेळ नव्हता म्हणून काय मेकअप केलेलं नाही, साधंच आपलं पावडर लावली आहे फक्त इथं, पाऊंड्स पावडर. त्याच्यानंतर लिपस्टिक म्हणलं मेन महत्त्वाचं काम, माझं आवडीचं काम लिपस्टिक लावली. त्याच्यानंतर मी लिपस्टिकलाच ना ब्लश करून टाकलं, नोजला थोडंसं आणि इकडे 2-3 असे ठिपके आणि ह्या गालाला 2-3 ठिपके, त्यालाच ब्लश म्हणून यूज केलं मी. तसं तर तेच करते काम. आणि पटकन स्प्रेड करून टाकलं. छान दिसते मस्त एकदम. आता टिकलीशिवाय मजा नाही व्हिडिओलाच. आता मेन महत्त्वाचं म्हणजे आपले केस विंचरायचे. काय करू केसांचं सुचत नव्हतं. मग नंतर म्हणलं चला आता काहीतरी करावं लागेल पटकन, टाईमपास करून नाही चालणार. कसे बसे आपले केस उरकले साधे सिंपल घालून. आणि मेकअप काहीच केलं नाही, फक्त लिपस्टिक, ब्लश आणि टिकली आणि गळ्यातलं आणि कानातलं, वास. कशी दिसते मस्त मी, आहा टवका, एकच नंबर. आणि आता मी एवढ्या दिवसातून ब्लॉग केलेला, तर सगळ्यांनी कमेंट करायला विसरू नका. बाय बाय, कशी दिसते मी कमेंट करून सांगा पटापटा. बाय.